नमस्कार मैत्रिणींनो, मी गोविंद कवळे। सर्वप्रथम शब्दसंगत या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तसेच नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। मैत्रिणींनो, नागपंचमी शुभ मुहूर्तावर मी गोविंद कवळे आपल्याशी संवाद साधणार आहे। चला तर मग सुरू करूया। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यामध्ये येत असतो। नागपंचमी सणाचं महत्त्व खूप मोठं आहे। आपण प्रत्येक सण साजरा करत असताना त्या पाठीमागे काही ना काही परंपरा संस्कृती जोडलेली असते। तसे या नागपंचमीच्या सणाच्या निमित्त नागपंचमी सणाच्या पाठीमागे परंपरा जोडलेली आहे, ती मी सांगणार आहे। हा सण म्हणजे लग्न होऊन सासरी गेलेल्या महिलांसाठी खास आहे। लग्नसराईमध्ये लग्न लागलं की मुलगी नांदायला जाते। अधूनमधून ये जा होईल, पण तिच्यासाठी नागपंचमी सण पहिला असतो आणि तो महत्त्वाचा समजला जातो। नागपंचमीची चाहूल लागली की भाऊराया बोळा होऊन न्यायला येईल अशी आस लागलेली असते। त्यामुळे सासर घरच्या लेकी आनंदित असतात। लहानासोबत मोठ्यांनाही माहेरी जाण्याची आस लागलेली असते। ती एक नागपंचमी आणि दुसरी दिवाळी। नागपंचमी निमित्त माहेरी आल्यावर बायका घराच्या भिंतीवर नाग काढतात, त्याची पूजा करतात आणि छानपैकी नटून थटून नागोबाची पूजा करण्यासाठी वारुळाकडे धाव घेतात, वारुळाची पूजा करतात। खरं तर प्रत्येक वारुळामध्ये साप नसतो, तरी वारुळ म्हटलं की तिथे साप असतो अशी पहिल्यापासून चालत आलेली भावना आहे। असे म्हणून वारुळाची पूजा करतात। नैवेद्य म्हणून ज्वारीचे दाणे तवलीवर भाजून त्याचे लाह्या करून नैवेद्य दाखवतात आणि काही ठिकाणी झोके बांधूनही खेळतात। संध्याकाळच्या वेळी बायका मुली मिळून एकमेकींच्या हातात हात धरून गोल रिंगण होईल अशा प्रकारे उभे टाकून भुलई खेळतात। छानपैकी गोडधोड करून जेवण जेवून नागपंचमी सण साजरा करतात आणि पुन्हा काही दिवसाच्या विश्रांतीनंतर लेकी सासर घरी परत नांदायला जातात, असे या सणाचे महत्त्व आहे। पहिलं माहेर म्हटलं की अप्रूप असायचं। त्यावेळेला वाहनांची संख्या कमी होती, वाहन भेटत नव्हते, म्हणून लवकर माहेर गाठत नव्हतं असे वडील म्हणतात। आता काळ बदललेला आहे। मोटरसायकलला सेल्फ स्टार्ट केला की लगेच जाणं आणि लगेच येणं अशा प्रकारचं झालेलं होतं, म्हणून काही प्रमाणामध्ये काही सणांचे महत्त्व कमी झाले असे वाटते। आशा करते तुम्ही चांगल्या प्रकारे नागपंचमी सण साजरा कराल आणि तुम्ही छानपैकी साजरा करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। बाय, धन्यवाद।